नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून ह्यूमन इव्हॉल्यूशन म्हणजेच मानवी उत्क्रांतीचा इतिहास याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. मानवी उत्क्रांती ह्यूमन इव्हॉल्यूशन उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवापासून आज ज्ञात असलेल्या जैववैविध्याची जडणघडण झालेली दिसते. यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे देता येईल. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. तेव्हा माकडासारखे प्राणी त्याच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यापासून विकसित झाले असावेत. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडासारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले. कालांतराने हे सुरुवातीचे एपसारखे एपकपी प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले आणि अखेर गिबन आणि ओरँग उटांमध्ये त्याचे रूपांतर झाले. उरलेले हे एपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातीची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हाताचा अधिक वापर करावा लागे. कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हाताचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. मानवसदृश प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामापिथिकस या एपची. पुढे हा एप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानवसदृश प्राण्यांची रचना मानव होमो या प्रजातीचे सदस्य असण्याइतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव होमो सॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण म्हणता येईल. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती वसवल्या, मग संस्कृतीचा विकास झाला. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा
उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आत्ता आपण इथपर्यंत आलो आहोत, तरीही अजून मानववंशाच्या मुळाच्या तपशिलाचा शोध घेतच आहोत. मानवी उत्क्रांतीचे टप्पे. मानवी उत्क्रांतीने अनेक रूपे घेतली आहेत, परंतु मानवतेचे 7 वेगळे कालखंड आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पॅलिओन्टॉलॉजी हे नवीन निष्कर्षांसह एक क्षेत्र आहे. अशा प्रकारे टाइमलाईनचे तपशील भविष्यात बदलू शकतात. तर एकंदर योजना सामान्यतः समजली जाते आणि स्वीकारली जाते. होमिनिडे. सुमारे 7 दशलक्ष वर्षापूर्वी आजच्या मानवामध्ये उत्क्रांत होणारी माकडं तथाकथित कमी वानरापासून वेगळी झाली. हे महान वानर आहेत किंवा होमिनिडेई. मानवी वंशाची चिंपांझी मानवाचे सर्वात जवळचे नातेवाईक यांच्यापासून विभक्त होण्याची ही अंदाजे कालावधी आहे. केनियामध्ये अनेक प्रारंभिक होमिनिड जीवाश्म सापडले आहेत. हे असे सूचित करतात की हे विभाजन आफ्रिकेत झाले आहे. असे अनेक उमेदवार आहेत ज्याच्यासाठी जीव नष्ट होण्याऐवजी आधुनिक मानवामध्ये विकसित झाले आहे. अर्डीपिथेकस रॅमिडस. 1994 मध्ये इथिओपियन लोकांनी या प्रजातीचे अस्तित्व शोधून काढले, जे झाडावर चालणे आणि डोलणे एकत्र करते. सुमारे 4.5 दशलक्ष वर्षापूर्वी अर्डीपिथेकस रॅमिडस दिसला. या प्राण्याच्या आकाराचे सर्वोत्कृष्ट अंदाज 4 फुटापेक्षा जास्त उंच आणि सुमारे 110 पौंड वजनाचे नसतात. जरी हे फक्त मादीसाठी आहे, कारण अद्याप प्रौढ आकारात निर्धारित करण्यासाठी कोणताही पुरुष अद्याप सापडलेला नाही. ऑस्ट्रेलोपिथेकस अफरेन्सिस. गोरिला किंवा चिंपांझीची आठवण करून देणारा वानर सदृश अर्थ लावण्याच्या अर्थाने आधुनिक मानवाच्या या पूर्वजांना वानरासारखे आणि मानवासारखे दोन्ही गुणधर्म असलेले म्हणून ओळखले गेले असते. पहिला नमुना 1924 मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडला. अशा शोधांना मोठ्या प्रमाणावर प्रागैतिहासिक मानवाचा पुरावा मानला जात होता. ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस 2 ते 3 दशलक्ष वर्षापूर्वी जगला होता आणि सरळ चालण्याव्यतिरिक्त अर्डीपिथेकस रॅमिडसपेक्षा किंचित उंच आणि हलका होता. होमो हॅबिलिस. होमो हॅबिलस, ज्याचा अर्थ हॅडिमन आहे, हे नाव टांझानियामध्ये 1960 मध्ये सापडले. तेव्हा प्रथम मानवी पूर्वजांनी बांधलेल्या साधनाचा वापर केला होता. होमो इरेक्टसचे पूर्वज हे अद्याप सिद्ध होणे बाकी आहे. होमो हॅबिलस 3.5 ते 4.5 फूट उंच आणि सुमारे 70 पौंड वजनाचे होते. होमो इरेक्टस आधुनिक मानवाचा हा सुप्रसिद्ध पूर्ववर्ती 1891 मध्ये इंडोनेशियामध्ये सापडला. सुमारे 2 दशलक्ष वर्षे जगला. सुमारे 2 दशलक्ष वर्षापूर्वीपासून अंदाजे 143,000 वर्षापूर्वी जगण्याचा एक उल्लेखनीय कालावधी. होमो इरेक्टसच्या शरीरशास्त्राने तुलनेने लहान हात आणि पाय असलेल्या द्विटवी राहणाऱ्या प्राण्यापासून त्याचे वेगळेपणा दर्शवले. असे मानले जाते की या होमिनिड्सनी हाताच्या कुऱ्हाडीचा वापर केला आहे, ज्यामुळे ते स्वनिर्मित साधनाचे पहिले वापरकर्ते बनले. हे प्रचंड होमिनिड्स होते, काही 6 फुटापेक्षा जास्त उंच आणि सुमारे 150 पौंड वजनाचे होते. होमो हेडलबर्गेन्सिस हा होमिनिड जर्मनीमध्ये 1908 मध्ये सापडला होता आणि युरोप आणि आशिया तसेच आफ्रिकेच्या काही भागामध्ये पसरलेल्या थंड हवामानात राहणारा पहिला मानवी पूर्वज मानला जातो. त्याचा कालावधी 7 लाख ते 2 लाख वर्षापूर्वीचा होता आणि हे होमिनिड्स आधुनिक मानवासारखेच आकाराचे होते. पुरुषाची सरासरी उंची सुमारे 5 ते 9 इंच आणि महिलांची सरासरी उंची सुमारे 5 फूट 2 इंच इतकी होती. त्यांनी निःसंशयपणे भाल्याच्या साहाय्याने शिकार केली
आणि आगीवर त्यांचे हत्यार शिजवले. होमो सेपियन्स. तुमच्यामधील मानव ही होमो सेपियन्ससारखी प्रजाती असल्याचे मानले जाते, जे सुमारे 3 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत सध्याच्या स्वरूपात विकसित झाले. संपूर्ण मानवी उत्क्रांतीदरम्यान मानवी पूर्वजांचे मेंदू त्यांच्या शारीरिक आकाराच्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि आजच्या मानवामध्ये समूहातील सर्वात मोठा मेंदू आहे. आधुनिक मानवामध्ये पूर्वीच्या होमिनिड्सचे उच्चारलेले कपाळाचे टोक आणि पुढे जाणाऱ्या जबड्याचा अभाव आहे. निष्कर्ष. भौगोलिक मानकांमध्ये आधुनिक मानव ही एक तरुण प्रजाती आहे. पुरातन होमो सेपियन्सच्या निकषावर बसणारे सर्वात जुने जीवाश्म आधुनिक मानवासाठी जीन्स आणि प्रजातीचे नाव अंदाजे 4 लाख वर्षे जुने आहेत, तर आधुनिक मानव सुमारे 170,000 वर्षांपासून आहेत. वानर हे पूर्वीच्या प्रायमेट्सपासून विकसित झाले होते, जे मोठ्या प्रमाणात वन्यजीव किंवा वृक्ष होते. निवास सुमारे 20 दशलक्ष वर्षांपूर्वी आणि मानव वर्गीकरणानुसार वानर आहेत.